श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्ताला अनुभव हे नक्कीच येत असतात. फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांना अनुभव पटकन येतात तर काही भक्तांना अनुभव यायला उशीर लागत असतो. परंतु स्वामींची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्तांची भक्ती ही कधीही वाया जात नाही. प्रत्येकाला स्वामी उशिरा का होईना परंतु अनुभव हे नक्कीच देत असतात. पण जेव्हा त्या भक्तांना अनुभव यायला सुरुवात होते तेव्हा मात्र स्वामी पावलोपावली त्या भक्तांना अनुभव देत असतात आणि प्रत्येक वेळी तारून नेत असतात. कधीही कोणतेही मोठे संकट आले किंवा लहान संकट असो परंतु त्यातून स्वामी हे नेहमी फुलाच्या पाकळीगत अलगद बाहेर काढत असतात. अशाच प्रत्येक सुंदर अशा स्वामी भक्तांना अनुभव हे नेहमीच येत असतात. आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी खूप सुंदर सुंदर चमत्कार देखील केलेले आहेत. तर त्या ताई या उस्मानाबाद येथील राहणाऱ्या आहेत आणि त्या ताईंचं नाव हे लताबाई नामदेव कोकाटे. या ताईंचा अनुभव या उस्मानाबाद तालुका येथील राहणारे आहेत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते चमत्कार केलेले आहेत चला तर ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हॅलो, बोला. अनुभव सांगायचा आहे. अनुभव तर कसं आता पारायण करते. कधी आला स्वामींचे नाव सांगायचंय का तुम्हाला? नाव मी सांगते का आता आपण माझं जवळा उस्मानाबाद तालुक्यात जवळा गाव आहे ना. माझं नाव लताबाई नामदेव कोकाटे आहे. बरं बरं. कशा आला सेवेमध्ये? 5-7 महिने म्हणजे 7-8-9 महिने झाले मी सेवेत आलेले आहेत. मग ते आमचं जरा उस्मानाबाद लांब पडतं सेवा केंद्र. माझं जरा जाण्या येण्याचा प्रॉब्लेम आहे. गुडघं दुखतात तर ते मग घरी बसून सेवा करते. काय घरी बसून सेवा केली तरी पण चालतं. सेवा करणे महत्वाचं असतं ना. 3 दिवसाचं पारायण करते. अमृतसर मोठं गुरुच्या पारायण झाले. आता गुरुपौर्णिमेच्या अलीकडे मोठं पारायण करावं म्हणते मी. करायचंय मला. स्वामी चरित्र सारामृत का? मग ते करायचं. मग ते मला आता माझ्यावर नाही स्वामीवर सगळं मी सोडलंय. ते म्हणलं स्वामींनी जर मला नेलं अक्कलकोटला गुरुपौर्णिमेला तर लय आनंद आहे मला. ते त्या गुरुपौर्णिमेच्या आताच मला पारायण करायचं आहे ना. मग निघायचंय मला. पौर्णिमा उद्या म्हणता आजच निघायचं. मग तुम्ही स्वामींना सांगा ना. स्वामींना सांगा ना म्हणा मला बोलवा अक्कलकोटला यायचंय मला. मग ते तुम्हाला तुम्ही पण आता सेवेत किती दिवस आहो ना. तर मी आता केंद्र चालू का तुम्ही? नाही केंद्र वगैरे नाही. मी आपली अशी तुमच्यासारखी एक स्वामी सेवेकरी. मी पण असे तुम्ही पुण्याच्या ताईचा ते हिरवा ते शेअर केला मी पूर्ण ऐकला बघा. मग मला पण लय तुम्हाला बोलायची इच्छा वाटते. असं म्हणजे की तुम्ही इतकं मानता का ना स्वामीच असं बोलता असं वाटतंय मला. नाही हो स्वामीच बोलता असं वाटतंय. आणि मला काय वाटतंय की मी अजून मी चहा सुद्धा घेत नाही बघा. सगळं केल्याशिवाय मी आता 1 लाखाचा संकल्प सोडलाय. त्यांना 1 लाख जप करीन म्हणून रात्री सोडलाय. रात्रीत झालाय माझा 10,000. अरे वा. 10,000 झालाय जप. आता चालूच आहे पण अजून चहा सुद्धा केला नाही मी. तोवर निमा झालाय. स्वामीला सांगितलं स्वामी आता मी स्वयंपाकाकडे जाते नंतर अजून बसते जपाला म्हणून. काय संकल्प केलाय का तुम्ही कशासाठी? संकल्प केलाय. मला जरा संकटच आहे बघा. मुलगा माझा लय त्रास देतो मला. पैसा देत नाही. माझ्या इशाचा त्रास देतो. सून बोलत नाही. ती मुलगा बोलत नाही. आणि बाहेर जरा पैसे दिल्या गोड बोलून असं म्हणजे बायाचं कसं चलत असते असं तसं. लग्नाला पैसे दिला ती बाई पैसे दिना गेली बघा.
दिल आता तुम्ही संकल्प सोडलाय म्हटल्यानंतर तुमची जशी जशी सेवा होईल तशी. मग मी म्हणलं मी रात्री सोडला संकल्प. म्हणलं स्वामी आता मग 1 लाख मी जप करते म्हणलं. पण माझं एवढं पैसे बाहेर अडकायचे आणि माझ्या मुलानं मला माझं पैसे आहे ते द्यावं. हे संकल्प सोडते मी. 500 रुपयात दानपेटी टाकाय काढून ठेवलाय त्यांना आधी. बरं बरं बरं. 500 रुपयात दानपेटी टाकाय आधी त्यांचं. आपण बी त्यांचं करावं ते आपलंच किती काम आपण पण त्यांचं काम करावं लागतंय ना. हो ना हो. मग ते 500 रुपये काढून ठेवलाय. गुरुपौर्णिमेच्या आधी म्हणलं माझ्याकडून सेवा करून घ्या पारायणाची. आणि मग मी उद्या पौर्णिमा म्हणता मी आज हलते मग तुम्हाला मग घेऊन जावा म्हणते. मी येते नाही तुम्ही घेऊन जावा. अरे वा. म्हणजे मला असं वाटतं तिथं पण मी 3 दिवस राहून ते बारकं छोटं पुस्तक नाही का अमृतसर. त्याची सुद्धा 3 पायऱ्या ना अक्कलकोट मध्ये बसून रोज एक पारा 21 अध्याय त्यात. त्याची मी 3 पारायण करून तिथंच राहणार आहे. तिथं 3 पारायण करून त्यांच्या दरबारात येणार आहे बघा. ते माझा संकल्पच नाही चाललाय. मला न्यावं तिथं स्वामींनी आणि माझं एवढं संकट सोडवावं बघा. दुसरं मी अपेक्षा असंच मी सारखी स्वामीच्या सेवेत केंद्र लांब आहे आम्हाला केंद्रात जाणं होत नाही. स्वामीची मूर्ती आणि माझ्या जर मनासारखं तर मी सतत स्वामीच्या चरणावर देहावरात मोठी मूर्ती आणून माझी इच्छा आहे पूजीन रोज तुमची सेवा करेन. म्हणजे माझी इच्छा मी अशी गटच केलंय बघा. काय बी असू जा मूर्ती घेऊन यायची आणि त्यांच्या चरणावरच नतमस्तक राहून ठेवायचं बघा. आणि तिथं गुरु बी करून येणार बघा. माळ बी घालून येणार. मी आधी ती खात होते असं पण आता 9 महिने झालं मला कसलं त्याची इच्छा नाही. ती पुढे येत नाही. त्याचं ध्यान सुद्धा होत नाही. मग मला स्वामींनीच माझं ते मन तुझी झालं ना केलं. आता मी तिथे गेले की माळ घालून येणार गुरु करून येणार स्वामीला. मग ते कसं करायचं गुरु कुठं जायचं मला ते तेवढी चौकशी करायची होती मला तुमच्याकडं. मला पण नाही होत आहे माहिती. नाही माहिती त्याविषयी. तिथे गेल्या विचारा की तुम्ही. पण करते का गुरु आपल्याला करायचं असं म्हणल्यावर. करत असतील मला नाही माहिती पण करत असतील. अहो गुरु पौर्णिमा दिवशी गुरु केलेल्या माणसाला पाया पडायचं मग मी मोठ्या गुरुला जायचंय मला मग आता. नाही तिथे गेल्यानंतर विचारा. मला काही याविषयी माहिती नाही नव्हतं. तुमचा मी एक बी व्हिडिओ टाकून देत नाही. मी सगळं व्हिडिओ तुमचं पूर्ण ऐकते. तुम्हाला अनुभव अजून म्हणजे काय आला होता? अनुभव म्हणजे मला घरात भीती वाटत होती. मला बस वाटत नव्हतं. घरात उदास वाटायचं. रातच्या अंगात दगदग मुंग्या व्हायच्या. अंगावर जडपणा यायचा. कोणतर बसलं काय की वाटायचं. अरे बापरे. असं वाईट शक्ती घरात राहायची सारखी. मी पहिल्यापासून मी ज्ञानेश्वरी वाचली. मी बाळूमामाला जाऊन आले. ज्ञानेश्वरी वाचली. भागवत गीता वाचली. आणि असं मी सारखं मी वाचन मी आधी अशी करायची. मग ज्ञानेश्वरीचं किती आहे. आणि मग ती वाचली तरी काहीच फरक नाही. जेव्हा गुरुचरित्र मी मुंबईला गेले 6 महिने आजारी मी. मग 6 महिने मग माझी समजा स्वामी केंद्राला जात होती. मग म्हणजे आता असं व्हायला लागलंय तुम्ही गुरुचरित्र पारायण करा म्हणजे तुम्हाला वाचायला येत. म्हणून होय बाई दे म्हणलं मला लुगडं नको पैसा नको पण मला गुरुचरित्राचं पारायण आणून दे म्हणलं. ग्रंथ आणून दे. मग आणलं ग्रंथ बाई घरात. जे माझं बघा इतका समाधान वाटतंय की मी स्वामीच्या घरात राहते काय. अरे वा. असं झालं. भीती आता कसं नाही. पहिली भीती घर उघडायची भीती. बाहेर झोप चांगली येत रात्रात झोप येत नसायची. आणि भिले की पोटात धड 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 कडकड कडकड करायचं. हाललेल्याने व्हायचं. असं वाईट शक्ती यायची घरात. मग आता ती वाईट शक्ती तुमच्या अंगावर असं काही बसल्यागत वाटतं का? नाही आता काही सुद्धा नाही बघा. ही एक मोठा अनुभव ही बघा ही. अरे वा. बघा स्वामी घरात आले की निगेटिव्ह शक्ती आपोआप दूर झाली. शक्ती म्हणजे असं वाटायचं की मग हातपाय वाकडं झालं एकदा. तोंड वाकडं झालं होते एकदा. असं झालं ह्या घरात. म्हणजे आपोआपच झालं होतं का? आपोआपच भर 12 वाजता दिपाळीत. तर बघा दिपाळीत मी अमावस्या दिवशी महादेवाला गेले. दिवं लावलं महादेवाला. 21 दिवं लावून आले. रांगोळी काढून आले. पुन्हा घरी आले. बाळमामाचे 42 ओळ्या वाचल्या. ह्याच्या ज्ञानेश्वरीच्या 42 ओळ्या नित्यपाठाच्या ओळ्या वाचल्या. आणि जोश केला. आणि 12 काटा आणला कीच माझा हातपाय वाकडं तोंड वाकडं. आणि तुम्हाला सांगते अंगात दरा मुंग्या यायला लागल्या. हातपाय वाकडं झालं. काहीच कळना. बोला येईना ना चाला येईना. मग आत रांगत आले ना. मग मोबाईल माझा जीव होता. मग ती दत्ताची गाणी लावली म्या.
हा मग घरी कोण नव्हतं का तुमचं हातपाय वाकडं झाल्यानंतर दवाखान्यात न्यायला? कोणच नाही, मी एकटेच राहते. मुलगा माझा एका बारका मोबाईल राहत आणि एकतर बोलत नाही, हाणमार करतो, शिव्या देतो, तिची बायको बोलू देत नाही, काहीच करू देत नाही, असला आहे. अरे हा मग एक चांगला आहे मुलगा, मग त्याला 6 महिने नेलं मला तिकडं. मग इथं आले, मग ती मग आल्यापासून बघा मग इतकं झाल्यावर मग मला लय आजारी पडले मी. आजारी पडले की मुलांना नेलं तिकडं, मग माझी सून स्वामी केंद्रात जाते. मग तिनं मग मला ते गुरुचरित्र नवनाथाचा ग्रंथ आणून दिलाय. मग श्रावण महिन्यात मला नवनाथाचा पारायण करावं, आणि आता ही आहे गुरुपौर्णिमेच्या आधीची गुरुचरित्राचं पारायण करावं म्हणलं. आणि उद्या पुन्हा आहे म्हणतात, आज तिथं स्वामीकडे जावं म्हणलं. म्हणजे स्वामीला सांगते मला यायचंच आहे, मला यायचं. मी 101 रुपये दान, 501 रुपये दानपेटीत काढून त्यांच्या नावानं तुला बघा. आणि माझी अशी खायची तर परिस्थिती आहे, तर मला सांगते ताई. हॅलो, माझ्या खात्यावर 1 रुपया सुद्धा नव्हता. मला मुलांना पैसे देणं कोणी देणं माझ्या खात्यावर, तर मला सत्य सांगते 9,000 रुपये पडलं. अरे वा, म्हणजे कुठून आलं कळलंच नाही. कोणाचा निर्भय अंदाज घेतला मी पोराचा, आमच्या पोराचा अंदाज घेतला पैशाचा, काय केलं कसं केलं काय नाही. तर काय नाही पाठवीन तुला 1,000 रुपये. हे मी म्हणलं बरं बाबा राहू दे, तुझं भाग्य म्हणलं, माझं कसं भागबीन मला आहे तर मला 400-500 रुपये त्याला अंतर दिला नाही त्याला पण. मग मी स्वामीपुढे नाचले, आनंदाने गाणी म्हणले, तर मला सांगते आणि 501 रुपये काढून ठेवला. आता तिथं ह्याला गेल्यावर अक्कलकोटला गेल्यावर तिथनच मूर्ती आणणार बघा मी. अरे वा, तुमचं गाणं ऐकलं. मूर्ती आणणार, दह्या दुधानं धुवून त्यांची नित्य सेवा चालू ठेवणार. 3 दिवसाचं पारायण तिथं बारकं छोटं करणार मी. आणि बघा मग मी म्हणते ह्याला अंत घेतला, त्याला अंत घेतला. कोण म्हणे पोरग म्हणतात काय पैसे पुसलं का, आलं का, दिलं का म्हणतात ते. तर ते सुनाला बी म्हणलं अगं असं तसं काय पैशाचं काय करावं, त्याला टाइम पाहिजे पैशाची बघा असे म्हणलं. बरं जाऊ दे बाई म्हणलं, भागवा तुमचं कसं आहे ते. पण लेख आहे मुंबईला, त्याला बी विचारतात, ते म्हणलं काय नाही बाबा असं आहे तसं आहे. बरं बाबा म्हणलं. मग ह्या स्वामीनं मला तिकिटाला पैसे नाही. मी म्हणते स्वामी मला गुरुपौर्णिमेला यायचं आहे, स्वामी मला गुरुपौर्णिमेला यायचं आहे, स्वामी मला गुरुपौर्णिमेला यायचं आहे. स्वामी हे तुम्हीच करायचं, तुम्हीच बघायचं, तुमच्यावर सोडलंय. मी पारायण आता गुरुवारी चालू करते, 3 दिवसाचं पारायण संपत आहे. आता मी पारायण पुन्हा आल्यावर गुरुवारीच लावते पारायण. गुरुवारी चालू करते बारकं पारायण. दारात मोठा उंबर आहे, त्या उंबराला रोज जायचं, आपलं पाणी घालायचं, बीबीत लावायचा, पाया पडायचं. दारात उंबर आहे, वारं येते उंबराचं माझ्या घरात. मग हा काही असा अनुभव आला म्हणून ताई तुम्हाला मी सांगणार होते, पण मला अजून चौकशी करायला पोराची जनावराची केली ना म्या. आणि त्यांनीच म्हणल्यावर आपण कसं काय बोलायचं, पुन्हा बोलता येत नाही ना. हो ना. म्हणून मी तुम्हाला मला 9,000 रुपये माझ्या खात्यावर पडलं बघा. अरे वा, बरं झालं. मग मी म्हणजे आता स्वामीचाच मला तर अनुभव आहे का. मला माझ्या घरात सत्य साखर सुद्धा आणाय पैसा नव्हता. साखर सुद्धा आणाय पैसा नव्हता. भाजीपाल्याला काही नाही, काही सुद्धा नाही बघा. मग मी म्हणलं स्वामी मला आता तुमच्याकडे यायचं आहे, मला तर रुपया नाही. मग मी म्हणलं पुन्हा कोणता 1,000 रुपये मागावं. जायचंच हीच माझ्या मनात. सकाळ संध्याकाळ त्यांना सांगत जायचंच. फोटो आणलाय माझ्या सुनानं, सून माझ्या अक्कलकोटला गेलती, ते स्वामीचा फोटो आणलाय. स्वामीला रोज आपलं फुलं वाटवून साध कसं घडल, म्हणजे मी त्यांची पूजा केल्यावर पाणी सुद्धा पेत नाही मला. अरे वा. मग ह्या काही मला स्वामींनी तिकिटाला पैसे, मूर्ती आणायची इच्छा आहे माझी. मग मूर्तीला त्यांचा आल्या 501 रुपये काढून ठेवला दानपेटीत म्या टाकाया. मला दानपेटीत टाकाया. मला तर काटेवर चलते मी, मला काटे लागते चालाय. चाललाय, गुडघ्याचा आजार आहे मला. माझं गुडघं सुद्धा उठू वाटत नव्हतं, बस वाटत. त्यांची उदबत्ती लावलेली असते, ते उदबत्ती रोज गुडघ्याला चोळते, कानाला खाते मी रोज. अरे वा. मग मला हो का असं मी ते मंत्र मी म्हणते बघा, ते ह्याचं तारक मंत्र मोबाईलवर म्हणते, नाही का पोरीकडून लिहून घेतलं, ती बी रोज जेवायला पोटे म्हणते. माझं काय पाठ झालेलं नाही अजून. होईल पाठ. मग माझं काय पाठ झालेलं नाही.
मग एका पोरीकडून लिहून घेतले. आरती आधी तारक मंत्र म्हणते, पुन्हा आरती करते, गणपतीची म्हणते, दत्ताची म्हणते, पुन्हा शंकराची म्हणते, पुन्हा दुर्गेची म्हणते आणि पुन्हा तारक मंत्र म्हणते आणि त्यांची आरती म्हणते पुन्हा. ते झालं की लगेच जपाला बसते. जप आता का करूनच मागं सरकली. म्हणजे आता 12 वाजले, त्यामधलं आता काय करायला, हातातली माळच पडायला म्हणतात. सोन्या म्हणते 12 वाजल्या तो आता दोनदा माळ पडली, मग बंदच केलं. 12 वाजेपर्यंत तुम्ही जप केला म्हणजे सकाळपासून जप केला ताई? हा, अंघोळ देवपूजा केली की जपाला बसले. रात्री केला 10,000. अरे बापरे. रात्री 10,000 केला, एका तासात झाला 10,000. झोप लागली की साखरचा खडा खाते. खडी साखर आणली, रोज खडी साखर दाखवते आपली स्वामीला. त्यांचा निवड दाखवते. गुरुवारी जेवाय ताट माझी जशी भाजी भाकर असेल तशी देते त्यांना. आणि मग काही ताई तर मी स्वामीच हाव. ताई तुमचा आवाज इतका गोड आहे साखरेपेक्षा स्वामीच्या मुखातनं तुमचा बोल येत इतका. तुमचा आवाज छान आहे. मला ते पुण्याच्या बाईचा अनुभव इतका रडू आज तुमच्या बोलण्यात. किती म्हणजे ताई शांत बोलते, किती छान बोलते, कसली ताई आहे. काय तुम्ही अक्कलकोटला केव्हा येत असता? एकदा आली होती हो ताई अक्कलकोटला. नाही पुन्हा जाणं झालं. आमच्यापासून लांब आहे ना, मग दिवस जायचं म्हटल्यानंतर. आमचं बघा सकाळी गेलं संध्याकाळी येणं होत्या. सोलापूरच्या पलीकडे आहे ना, म्हणजे वाहन करते त्या बाया. हा, तुम्हाला तिथून जवळ आहे. मी इकडं सातारा जिल्ह्यात आहे ना, मग त्याच्यामुळे लांब पडतं. मग तुम्हाला सांगते आमच्यात काय करते ते पहाटे 5ला बाया नेते त्या देव दर्शन करून अक्कलकोट करून येते त्या माघारी. आणि मग मला काय त्यांच्या संग जाऊन देवदर्शन होत नाही. मला निश्चितीनं स्वामी बघायचे तर माझा बाप आई आहे. हो ना नाही निवांत जावं आपलं. आणि तुम्हाला काठीवर चलते. मला काय बेगर काठीचं चालता येत नाही. काठीवर माझं 70 वर्ष वय आहे माझं. भरपूर वय आहे. आणि मग मला वाटतंय माझा स्वामी माझ्या काळजात कसं हनुमंतांना राम लक्ष्मण तसं वाटतंय माझ्या हितच आहे आता ते. नाही हो ताई, तुमच्या स्वामीच्या सेवेनं तुमचं खरोखरच खूप म्हणजे तुमचं शरीर सुद्धा साथ देणार की हो ताई तुम्हाला. मुलगा लय त्रास करतोय. ताई जे नाही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. जे आहे त्याचं कौतुक करत राहायचं ताई. काही नाही, जे त्याला बुद्ध्या सुचली त्यानं ते केलं म्हणून तुम्ही टेन्शन घेऊन. आता कसं झालंय तुमची अवस्था, तुमचं वय झालेलं आहे आणि आता जर तुम्ही टेन्शन घेत बसला तर तुम्ही आजारी पडणार ना. त्याच्यापेक्षा फक्त आपल्या स्वामींची सेवा आणि तुमचं जेवण वगैरे टाइम टू टाइम घेणं आणि स्वामींची सेवा करणं याच्या व्यतिरिक्त कशाची काळजी करायची नाही ताई. मला बघा किती गोळ्या लागत होत्या. आता मी फक्त बीपीचे खाते, थॅयरॉइडचे खाते, गुडघ्यावरलेच खाते बघा. बघा मग. आणि हळूहळू त्या सुद्धा दम भर होता माझा. दम भरायचा, उठ वाटत नव्हतं, दगड बांधलेल्या अंगाला व्हायचं, काम करू वाटायचं नाही. 4 वाजता आंघोळ करायचं नाही असलं. म्हणजे मला असं ती वाईट ऊर्जाच घरात आमची यायची. वाईट शक्ती घरात असल्यामुळे होत होतं. आणि मग मॅमनाच्या बाया मला अजून केले अंघोळ काम तर नाही, धंदा नाही, लेकरू बाय नाही, कसं काय केलं कसं काय नाही असं एक द्यावा पुढे रडायचे. द्यावा मला आता कुठंच माझा इलाज नाही. फक्त माझा स्वामीने न्याय केला बघा. माझ्या स्वामीने असा न्याय केला की माझा साक्षात्कार स्वामीने असं स्वप्न बी पडते ती मला. ती माणसं पहाटे 3ला उठून मी आधी स्वामीचं सगळं देव पाया पडते, जप करते, पुन्हा झोपत असते मी. अरे वा. पहाटे 3ला म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर जाग येणं पण खूप असं म्हणजे एवढं संकट होतं ताई मला झोपण्याचं. म्हणजे घरात माझ्या इतकी बेकार अवस्था होती. घर सलापचा बांधलेला आहे ताई, सगळं घरात आहे पण घरात त्या भूत असलेलीच होतं बघा. मोप देव होतं, सगळं होतं. हलवलेलं व्हायचं असं लका आपण कसं हलवतो अंगाला सुद्धा हलवायचं. आणि मग मला भीती वाटायची. लोखंड घ्यायची, बिस्तर गंधाचं गटुडच घेतलं मी. ये म्हणलं तुला गुरुची शपथ आहे बघ म्हणलं, ये म्हणलं तुला माझ्याकडे. मग ते त्यात शिवलेल्या अमृताचं पारायण करत असते ताई मी. रात्रभर शिवरात्री एकादशीला रात्रभर डोळा दाखवणार, रात्रभर जप असते माझा चालू. अरे बापरे. रात्रभर जप करता ओम नमः शिवायचा का? तर त्या शिवरात्रीचा ओम नमः शिवायचा असतं ते. असं जी बसलेले असते मांडी घालून, मला लघवी लागत नाही, मुंगी येत नाही, त्या दिवशी पायाला काय येत नाही. अरे वा. साडी नेसायची, 15 जंपर घेऊन जायचं, काय सामुग्री घेऊन जायची.
आमच्या प्रसाद असा खेळत तिथं गहू द्यायचं, गूळ द्यायचं, काय द्यायचं ते द्यायचं आणि जी मांडी घालून बसायचं त्या आरती करताना सुटायचं बघा. अरे वा, म्हणजे तुम्हाला पण महादेवाला तुमच्याकडून सेवा करून घ्यायचंय म्हणूनच तुम्हाला काही त्रास होत नाही ताई. तुम्हाला सांगते त्या महादेवाला नव्हती गळती. माझी तर लई परिस्थिती बेकार होती. मग म्हणलं गळतीच नाही मी 600-650 रुपये तांबे आणला. ती गळती मग लावला. मग मी लई चोर येत होते म्हणजे घरी येऊन झोपले मी. अनुभव सांगते. मग असा सांगून आद्या लागला. सांगून आद्याला की थाप 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 घरावर आमच्या थापा मारल्या. मग मी म्हणते तिथं ऐकाय होते म्हणजे दगडू आधी थांबा दार उघडते, थांबा सुदेश दार उघडते, थांबा बाप्पा दार उघडते. मग मी आपलं सगळं औषधा सगळं फुलं सामग्री घेऊन तांब्या घेऊन त्यात गहू भरून गुळ भरून ठेवला आता. मग गेले 4 वाजता गेले ना असं ती आकडा लावला महादेवावरती तांब्या सोडला, पूजा केली. मग त्यांना विचारलं तुम्ही मला बोलवता का? नाही बाबा. तुम्ही बोलवता का? नाही बाबा. तुम्ही बोलत का? नाही बाबा. कोणीचा साक्षात्कार महादेवानं मला उठवलं येऊन बघा. अरे बापरे. ही तर मग पहिलाच अनुभव आहे पण सांगतात. पण आता सांगते तुम्हाला पुन्हा. समय नव्हते दगडाचा देव होता पहिला. जुना नव्हतं का दगडाचा देव एवढं. मग मी म्हणलं बाई 4:30 मी समय आणली ताई. महादेवाच्या देवळात निघून आईन पाडव्या दिवशी दिवाळीच्या फराळीचा नेलं निवड दाखवला आणि ती बांधतं म्हणाली कशाला आणली समय. कोणी बी चोरून नीर कोणी बी काय करील तांब्या कशाला. मी म्हणलं माझं द्यायचं काम आहे आणि महादेवाचं सांभाळायचं काम आहे म्हणलं. अरे वा. माझं द्यायचं काम आहे आणि त्याचं सांभाळायचं काम आहे. मग समाज तांब्यावर नाव टाकलं होतं माझं. त्या समाजवर टाकलं. बाया कोणी वाहिलं. मग इतक्या बाया पहाटे 4 वाजल्यापासून त्या मंदिराच्या कुणाच्या मनात ते आला नाही. म्हणायचं माय काय कोकाटीन आहे. कोकाटीन आहे तिला चला येत नाही. तिनं तर गळती लावली. समय बी लावली तिनं. समाईचा दिवा बी लावला. अहो पाहुणे आली तर साडी फाटून जाते पण हे आयुष्यभर आपण मेल्यावर आपला उजाड होईल आता. हो ना ताई. जोपर्यंत ते तिथं आहे तोपर्यंत तुमचं नाव निघणार ना हो ताई. आता मी आत्मापूरला एक समय घेतली. माझ्या पुढला मुलगा होईना मग नवस केला त्यात देवा लागू दे देवा लावीन मग. आणि एक खंडोबाला समय घेतली. तिथं मी बोलले बी नाही पण त्याच्या दरबारात देवाच नाही. मग मी खायला कमी करते. मला वात उदबत्ती कापूर तेल ही लागते बघा मला. बाकीचं नसलं तर चालत. अरे वा. म्हणजे तुमची भक्ती निस्वार्थ आहे ताई. आता मी बापशीला गेले भगवंताच्या पाया पडले तिथं 80 रुपयाच्या फुलवात्या आणल्या. 80 रुपयाचे ते आणलं तूप आणि त्यात वाती भिजवल्या. वाती भिजवलं रोज 5 मिनिटं का तुपाची वाट त्या आरतीत तुपाची वाट लावायची म्हणून देवाऱ्यात. तुपाची महादेवाला गेले तुपाची पुन्हा बाकीचं मग कणकीचं दिवा करायचं सगळं चौकून कणकीचं दिवा पाडव्याला बघा. प्रत्येक पाडव्याला महादेवा मंदिरात माझं दिवा इथं पाडव्या दिवशी. नंदीला हाय दारात हाय तिथं चौकून जेवढा महादेवाचा आकार आहे तेवढं स्वास्तिक ओम काढून त्या ओमवर स्वास्तिक दिवा लावून मी पूजा करून माघार येत असते. आणि प्रत्येक सोमवारी एक जप करायचा आणि 11 वाद्या महादेवाच्या मंदिरात वाचून यायचा सोमवारी. प्रत्येक सोमवारी. असं प्रत्येक सोमवारी यायचा हे करून वाचून यायचा 11 वाद्या. आणि तुम्हाला एवढं चालता येत नव्हतं तरी तुम्ही एवढी सेवा करत होता ताई. हो करते ना. आता मला जायला येत नाही. मी माझ्या मालकाला महादेव सापडलाय गुरा राखाय गेल्यावर. अरे वा. म्हणजे तुमच्यावर अगोदर पासूनच महादेवाची कृपा आहे. मला माझ्या मालकाची चण्याची डबी पडली होती हुडकीत होतं त्यांना महादेव सापडला. म्हणजे पिंड सापडली का? काळी बांगार एवढी काय चुटुकली पण एवढी दिक काय म्हणतात. अरे वा. म्हणजे मग ती मग ऐका ना तुमचे मिस्टर महादेवाची भक्ती करत होते का? हो. त्याच्यामुळे त्यांना सापडलं ताई. वारले तर मालक आमचं. 2 हात. मग ती महादेवाची पेन 4 वर्ष उंदराने नेली होती. उंदराने? उंदराने देवाऱ्यातली. मग सपनात आला मी इथं आहे म्हणून महादेव माझ्या. अरे वा. म्हणजे ती मग घर बांधायला देवारा उकलताना मी देवाऱ्यापाशीच बसले होते. देवाऱ्यापाशी बसले आणि मग ती महादेवाची पेन घेतली की आधी घेतली की पायामध्ये मुका घेतला की तुली मग बाजूला. मग पुन्हा मी पारायण केलं खीर केली महादेवाच्या मंदिरात बघून घेऊन गेले दुसऱ्या माणसाकडून मी. आणि तिथं बाळ गोपाळ बोलवली सगळ्या देवाला गावातल्या खिरीचा निवड दाखवून महादेवाच्या मंदिरात
ते महादेवाला खीर दाखवून तिथं बाळगोपाळ जेव घातलं मी. अरे वा. मग तुम्हाला स्वप्नात काय आलं होतं ताई, म्हणजे तुम्हाला ती पिंड तिथे आहे म्हणून सांगायला? म्हणजे का ते काय झालं ते म्हणजे उंदराने नेली. मग मी सारखी माझी बाई पिंड कुठे गेली, पिंड कुठे गेली, कसं करावं, एवढे त्यांना सापडलेली पिंड कुठं, सारखं मी ध्यासच करायचा. मी ध्यासच करायचा. मग तिथं मला एक स्वप्न दाखवलं तिथं पिंड आहे खाली उंदराने. उंदर घर नव्हतं बरोबर ताई. मग उंदराने मग ती घेतली बघा. आता महादेवावर माझ्या देहावऱ्यात पिंड आहे. तिथं देहावऱ्यात पिंड आहे माझ्या आता. म्हणजे काळी भंगारात पिंड आहे. उगा असली एवढीच बारकी पण चालू का तुला त्याचा भंगार नाही काय नाही. अरे वा. म्हणजे ती तुम्हाला देवारा फोडल्यानंतर सापडली का? हा देवारा काढताना पण देवा आता ती पिंड गेली माझं लक्षच होतं ना. तुम्हाला स्वप्न चालू येऊन सांगितलं. मग ह्या का एक दिवशी असं स्वप्न पडलं मला. लय दिवसात माझी लय परिस्थिती बेकार नवरा दारोडे होता, लेकर बारकुली मी सारखी सतत महादेवाच आपलं सेवा करायची, दिवा धरून पारायण करायची मी. शिवलेले अमृत रात रात पारायण करायची शिवरात्री एकादशी दिसत. अरे वा. नाकात काळी काळा भांगा डेक्सवायचा पण मी असं धरून मग असं वाचायला की त्याच्यावर काळी साळा नाग आल्यावर यायचा. साळा नाग मी दचकायचं. अरे बापरे. मग मी आता काय द्यावा चुकलं का, मी कुणाला शिवून घेत नव्हते, कुणाला बोलत नव्हते. मी कामाला जातो नाही, कामाला येऊन पाहत 4ला उठून ती पारायण वाचायची, जायचं राहणार कामाला रोजाना पुन्हा. ताई ते घाबरावायला वगैरे येत नव्हतं, तुमची भक्ती बघून तुमच्यावर प्रसन्न झालं होतं आणि ते तुम्हाला दर्शन द्यायला येत होतं. मग असं केलं. मग मी म्हणलं असं जा म्हणलं काय असेल ते असेल म्हणलं. मग पुन्हा एक दिवशी झोपले ना, असं दिवस उठला, दिवस उगवायचा होता का, तर ते साक्षात्कार शंकर वाघाच्या कातडा बसलेला, डमरू तिरसो माळा महाग ती ही नंदी. आणि उठले मग ते आयो आयो दिवस उगाचे शंकरच उगवालाय, आयो दिवस उगाचे शंकरच उगवालाय. पाया पडते मला उजव्या हाताने असं असं केलं. आशीर्वाद दिला का? आशीर्वाद दिला त्याला लय दिवस असं. म्हणजे माझी भक्ती पण त्या महादेवावर पहिल्यापासून आहे बरं का. मग असा आशीर्वाद दिला. आपलं संकट, आपलं शनी गुरु काय त्रास, आपलं कर्म तेवढं होत तर आपल्याला हालत होत असतात. हो ना. नाही ते आपल्याला आपल्या कर्माचे भोग असतात ना होता. मग आता का माझं गावात कोणा संग भांडण नाही, माझं घर गच्च भरलेलं असतंय. प्रत्येक बाई ती हॉल मध्ये झोपती, फॅन चालू करते, पुष्या देते त्यांना, बोलत्या त्या बसत्या त्या, माझं मी काम करायचं चालू करायचं असते आपलं. आणि ही आता मला माझ्या स्वामीनं तर एवढा मोठा अनुभव दिला. मी कुणाला अंत दिला नाही, तुम्ही स्वामी हाव म्हणून स्वामीला सांगायला लागले. स्वामी हाव मी तुम्हाला स्वामीला सांगायला. मी खडी साखत गुरुवार धरणार बघा. माझं ती संकल्प चाललाय. जेव्हा अक्कलकोटला जाईन तिथं त्यांना सांगन जी माझ्या मनातली इच्छा पूर्ण तुम्हाला सांगितलं तुम्ही पूर्ण करायचं. मी तुमचं खड म्हणजे त्यांना आजोरा नाही माझा, पण माझ्या अंतकरणातच मी धरणार. मी खडे दूध आणेन, दूध तापून पिणं, खडी साखर खाऊन गुरुवारी अन्नच खाणार नाही, काहीच खाणार नसतं. दूधच पिणार बघा मी, चहा सुद्धा करणार नाही. अरे वा. म्हणजे असे मी संकल्प सोडला त्यांचा. इच्छा पूर्ण करतील की हो स्वामी. तुमचा मिस कॉल आला होता म्हणून म्हणलं बाई आता ह्या स्वामीनं मिस कॉल दिला, आपण कसा मिस कॉल माघारी लावावं. नाही हो ताई, मला एवढी मोठी नका पदवी देऊ. स्वामी स्वामी म्हणू नका हो, ते ब्रह्मांड नायक आहे ताई. मी तुमच्यासारखीच एक आहे. अहो पण तुमचं बोलणं साखरासारखं गोड आहे ताई. कसं हाय तुमचं, तुम्ही शेअर करता सगळ्याला. हो. सगळ्याचा तुम्ही शेअर ऐकता तुम्ही अनुभव. मग तुम्हाला त्याला स्वामीने तुम्हाला त्याची सेवा करायला सांगितली ना. हो ना. त्यांनीच एक काम दिलंय ताई, ते आपण करायचं. आपल्याला आपण कोणी नसतो ताई, एक कारण मात्र असतो, करणारे स्वामीच असतात ना हो ताई. आणि सारख्या व्हिडिओवर बघा माझी दत्त येते ना 3 मूर्ती आहेत त्या हसताय कदा गाणी सारखी चालूच असतात. अरे वा. मग स्वामीचं समरण चालू असतंय, दत्ताचं असतंय, स्वामीची गाणी असतात, ती स्वामीचा हरिपाठ असतंय. 12 वाजता नीट आता 12 वाजता बी ऐकत बसते मी. तुम्ही तिथे महादेवाची भक्ती पूर्वीपासून करता, मग दत्तामध्ये आहेत ना ब्रह्मा विष्णू महेश, त्याच्यामुळे दत्तांचा आपले श्री स्वामी समर्थ. आमच्या शेतात मोरगरची आई आहे बघा, रेणुका माता आमच्या शेतात.
आमच्या शेतात मोहरगडची आई आहे रेणुका माता. लय मोठं मोहरगड माहित आहे का तुम्हाला? नाही हो. तिकडं दत्त अनुसया दत्ताची आई. आई, हा, दत्ताची आई अनुसया माहित आहे की. मग तिथं ती आमचं ते कुलदैवत आहे. अरे वा. गेलतो आम्ही तिकडं मोहरगडला गेला होता आम्ही. म्हणजे अनुसया माता तुमची कुलदेवी आहे? हा. अरे वा. देवाऱ्यात आहे ना करून बघा. तिकडून ह्याच्यावरूनच आणली, मोहरगडावरूनच आणली. आणि शेतात बी आहे आमच्या ते ठाणं तिचं. अरे वा. मग ह्या काही तुम्हाला आईचा अनुभव आता सांगावं म्हणलं. तुमचा मिस कॉल दिसला मला करणार तर तुम्हाला बी काम लेकरं बाळ काय खायचं प्यायचं असतंय का नाही? मिस्टर काय करतात तुमचं? शेतीच करतात. पण तुम्हाला ही किती मोठी सेवा दिली स्वामींनी. हो ना. नाही, खूप छान, खूप मोठी. मी तर सतत म्हणत असते की माझं या जन्मीचं नाही पण पूर्वजन्मीचं खरंच भाग्य असेल की मला स्वामींनी एवढं मोठं काम दिलं किंवा मला एवढ्या मोठ्या सेवेमध्ये घेतलं. आणि तुमचा नंबर आहे. नंबर दिवशी मी तुमचा कुठंतरी व्हिडिओ तुमचा चालू होता 12 वाजता. मग ते त्याच्यात मराठी आकडे होतं, मला काही इंग्रजी आकडे येत नाही. तर माझी कुठं दुसरी शाळा झाली ताई. दुसरी शाळा झाली म्हणून मग ती आकडं टिपून घेतलं. म्हणजे लावा का म्हणून मी लावलं तर लागला. मग बाबा आता मग काल तर पुण्याच्या ताईचा मी व्हिडिओ ऐकत होते. मग तुम्हाला आज मी माझा अनुभव शेअर करावा म्हणलं, सांगावं म्हणलं. काय लय संकटात बी आहे की किंवा ती काय तुमचे व्हिडिओ मी व्हिडिओ मी सोडित नाही, सगळं ऐकते. अरे वा. ऐकते म्हाताराचं त्या अंगावर त्या झालेला ती स्वाती जे रडले मी त्याचा ऐकत होता. हो ना. नाही, त्यांची अवस्था खूपच वाईट आहे ना ताई. आता बघा की तसं मग माझा मुलगा एक लय देवासारखा, लय चांगला प्रामाणिक ब्रह्मदेवासारखाच आहे बघा. लय भारी पायचं होतं, दवाखान्यात नेतो, वेळोवेळेला पैसा आईची सेवा करत होती. ती त्यांचीच पण सून तुमची ती स्वामी सेवेकरी आहे ना हो? आणि त्यांची ते जाती ना माझी सून तिथं मुंबईला जाती स्वामीच्या केंद्रात. तिनंच मला ही मार्गाला लावलं बघा. आणि एक तिथं आग्रेची बाई होती, तिनं मला पुस्तक दिलं, माळ दिली जपाची. म्हणजे आजी ही घेऊन जातो काय तर करीत नाही, एवढं देव कर म्हणली. असं ऐकण्यात आलं की लोकांनी माळ दिलेली जप रुजू होत नाही. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायचा होता मला. तसं काय आहे का? ते नाही हो मला माहिती त्याचं, पण असू दे आता, दिली तर करा सेवा, त्याला काय एवढं. मग ते मी सेवा करणं पण गेल्यावर आणणार ना माळ मी. अक्कलकोटला गेल्यानंतर ती तुमची घरची माळ आहे ना, ती आपल्या स्वामींच्या चरणाशी लावून आणा. कशाला नवीन आणायचंय मग? तसं करा. मग ह्या का मॅडम तुम्हाला म्हणलं तुमचा मिस कॉल दिसला नंतर तुम्हाला ते कामं धंदा असतात ती करायची सेवा तीच तुम्हाला टायमाचा 4-2 काय असं असेल ना. तुम्ही का फोनच घेऊन बसता का? तुम्हाला खायचं प्यायचं लेकरं बाळ काय करायचं ना का? सगळं आहे माझ्याकडं, लहान मुलं आहेत माझी पण. होय की. या ताई आमच्या गावाला. स्वामींनी इच्छा असेल स्वामींची तर भेटू की आपण सर्वजण एकदा. आता माझं तर मी तर स्वामीलाही सांगितलं बघा, स्वामी मला घेऊनच जावा. स्वामी मला घेऊनच जावा. स्वामी मला मी बारकं लेकरू आहे, तुमच्या मागं लागून येणारच मी. ते म्हणजे आहेच ना स्वामी चरित्र सारामृत मध्ये, मी आजी लेकरू तू माझी आई. मग तसंच आहे, स्वामी जगाची आई आहे ना. स्वामी माझी आई मजला ठाव द्यावा बाई. हो ना. स्वामीचं बाईच्या रूपात बी स्वामीचं व्हिडिओ येत आहे. सगळ्यात मी एक व्हिडिओ सोडित नाही बघा. सगळं व्हिडिओ मी आलेलं मी सगळं ऐकते, गाणी ऐकते, प्रवचन ऐकते, तारक मंत्र ऐकते. स्वामीचा कुठं अनुभव आलेलं, दत्त गुरु पूजा मांडलेली ती सगळं ऐकते. घरची पूजा ऐकते, पूजाची आरती असते ती पूजा करायची आरती लावत असते. तिथली आरती होते ना आपल्या देवाऱ्यातली आरती होती. हो ना. आरतीला तर हाय जीव होता फोन माझ्याकडे साधा बाधा. आई म्हणतात माझं काम बंद पडायला, किती बोलवलं एवढं थोडंच वाटतंय. पाऊस पाणी आहे का तुमच्याकडे? हो येतोय ना. आमच्याकडं पेरण्या झाल्या त्या पण पाऊसच पडत नाही. आता 10-12 दिवस झालं बघा. आमच्याकडे चाललंय. तुमच्याकडे काय पीक पिकतंय? मूग, बाजरी. आमच्याकडं बाजरी नाही बघा. आमच्याकडं सोयाबीनच आहे बघा बागाला आमच्या.
सोयाबीन सगळं सोयाबीन. कोण आता कुठं तर खायापोटा मग उडीद पेटण्याचं सगळं सोयाबीन. पिवळी नाही, बाजरी नाही, तसलं काही नाही बघा. बाजरी ती ही सोयाबीनच असते आमच्याकडे. आमच्या इकडे जास्त मुगाचं प्रमाण असतं. आमच्याकडे सगळं सोयाबीन. तुमच्याकडे मुगाचं असतं ना. आता मला एकदा यायचंय बघा त्या आत्मापूरला बी जाऊन यायचं. एकदा जाऊन आलेली आहे. तेवढा आता आमचा ती दीर वारलाय तिकडे सध्या, पण त्या सुटकात कशी समाई लावून यावी. नाही आता काय म्हटलं होऊ द्या ना, एवढं पूर्ण झालं की मग जावं. मग ती समाई नाव टाकून ठुली बाळमामाची. नाव टाकून तुला खंडोबाचा. आधी ते स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटला गेल्या खंडोबाच्याच मंदिरात बसलेलं होतं. शंकरराव महाराजाचा व्हिडिओ आलता बघा, त्यांनी पण लय सांगत होते इंग्लिशची. हो, शंकर महाराजांचं पण ते स्वामींच्या ह्याच्यात आहे ना रूप. ते सांगतात ते कुठं बसलं, कुठं काय केलं, कुठं आहे पहिले तिथं बघावं लागतंय म्हणा. अक्कलकोटला गेल्या खंडोबाच्या मंदिरात पहिल्यांदा टेकलेलं होतं मला. तिथूनच म्हणजे तिथंच त्यांना म्हणजे पहिल्यांदा ते प्रकट झाले ना. हो. मग कोणी निंदा करायची, कोणी डोंग्या सांग्या काय बी म्हणायचं. लय लय त्यांना बी त्रास केला की त्यांनी तिथल्या लोकांनी. पण स्वामी चमत्कार दाखवत होते ना ताई. लय म्हणजे लय भारी. मला वाटतं मी तर म्हणते स्वामी जिथं मी सेवाला नाही तर मला ठेवून द्या म्हणतात ते. इतकं माझं मला काय करता संसार. कोणाचा संसार गेलं, लेकरं माझे लग्न येवं झाली, पुरीची झाली, लेकरं त्यांची लग्नाला आली. आता आपल्याला फक्त काय बांधून येते की शिदोरी बांधून न्यायची आहे पुण्याची. हो ना. आणि स्वामीच्या चरणी लीन होऊन जायचं बघा. हो तेच करायचं ताई. आता काही नाही, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं कोणाचा विचार करायचा नाही, काय नाही, फक्त आपली सेवा आणि आपलं शरीर जपायचं, जेवण वगैरे टायमिंगला करायचं आणि आपली भक्ती चालू. मी दिल्लीला गेले दोनदा, वृंदावन केलं, मथुरा केली. अरे वा, भरपूर फिरलाय की ताई तुम्ही. आग्रा केला, तुम्हाला सांगते राजस्थानला गेले. माझ्या नंदाला त्या ओम शांतीला त्यांनी मला नेलं होतं. नेलं, पण मला आता शेवट माझं मूळ माहेर फक्त अक्कलकोट राहिलं बघा. माझा बाप आणि आई तिथं अक्कलकोट मध्ये जायची म्हणायची. तिथं पण नेणार की हो स्वामी ताई. नेणार म्हणजे आम्हाला जवळ आहे. एका म्हणजे सकाळी बसलं ना 12च्या आरतीला तिथं जाते, पण मला उरकत नाही लवकर. मग इथून इडचीला जायचं, इडचीहून सोलापूर गाडी करायची आणि सोलापूर मग अक्कलकोट गाड्या डायरेक्ट जायच्या अक्कलकोट गाड्या. मग त्यांच्या दरबारातच उतरते, समोरच आहे. मी काय कधी गेले नाही, पण मी स्वामीला लाड धरलाय की मला घेऊन चला आता. येते घेऊन जाणार ताई तुम्हाला स्वामी, तुम्ही नका काळजी करू आता. मग लाड धरला की बा मला तुमच्याकडे येत आहे पप्पा. एवढं मला इतका अंतःकरण भरून डोळ्याला पाणी येते बघा माझ्या. छान अनुभव आहे ताई तुमच्या, आणि स्वामी तुमची लवकर इच्छा पूर्ण करतील ताई. एवढं काय मला काय धन नको काय, फक्त आपलं काय आहे की आपलं मृत्यू गेली की ते मला सारखं त्या स्वामीच्या चरणावर लीन व्हावं. जसं आपण काय करतात तर स्वामी माझं एक पोरग बारकं संकटात आहे, कर्ज पाणी लय पोराला. काढतील की स्वामी, त्याच्यासाठी सेवा करताय का तुम्ही? त्याच्यासाठी मी करते. सगळ्यासाठीच मला तेवढंच मला एक मुलगा संधी माझी आहे, लय भारी संधी आहे. आणि तुम्हाला सांगते मी आता रात्री 1 लाख जप करते, संकल्प सोडला मी करणार. सतत मी जपच करते बघा. जसे शेवट आली का रोज 11 माळा वाढायच्या, पुन्हा देवी देवताच्या माळा वाढायच्या, पुन्हा दत्ताची माळ वाढायची. तुमच्या मुलाला पण सांगा ना ताई मग नामस्मरण वगैरे करायला. मग माझी सून करते ना, मुलाला करणं होत नाही पण सून करते ना. हो सून गुरुचरित्र ते वाचते. स्वामीची मूर्ती अक्कलकोटला जाऊन स्वामीची मूर्ती ते घेऊन गेली की. अरे वा. गेली ना घेऊन ये. तिथे बी ते काय असली प्रसादाला ते घेऊन जाते तिथं स्वामी सेवेत गुरुवारी असतेच. आता इथं मला बी जायची इच्छा वाटायला, पण काय लांबच आहे. 9ला गाडी गावात नाही तर मला उठायचं, झाडून काढायचं, देवपूजा करून बाहेर जायचं. का 500 देव ठेवून कसं जायचं सांगा की. हो ना नाही तसं नाही. मग तसं ते होत नाही. मग गुरुवारी बघा जायलाच होत नाही लवकर, लय उठावं लागतं. देव जायचं, मग 500 देव ठेवून कसं जायचं आपण देवाला. नाही आपल्या घरचं देव पारुसन दुसरीकडे जायचं. माझी बघा रोज रांगोळी दारात, तुळशी पुढे रांगोळी, वरी रांगोळी, खाली देवाऱ्यापाशी रांगोळी. आईला नसलं चलल पण कलरची रांगोळी भरायची, रोज नित्यनेमानं रांगोळी काढायच्या.
आणि मग ह्या का अजून स्वयंपाक करायचा आहे मला. चहा सुद्धा पिले नाही मी ताई अजून. अहो असं नका करत जा. थोड्या वेळ सेवा थांबवत जा आणि स्वयंपाक करून जेवण करून घेत जा आणि मग नंतर पुन्हा सेवा करत जा ताई. आणि नाही आता ती जेवल्यावर तुझं पोट भरायचं आणि देवाला बघायचं का? तसं नाही पाहिजे. मग 3 वाजता 2 वाजताच्या पुढं करायची सेवा चालू. हा मग बघा मग ती आता साजर झाल्यावर आणि जेवायच्या आधी केलं नाही पण सेवा केल्यासारखी प्रसन्न वाटते आणि जेवण का प्रसन्न वाटत नाही. नाही जेवण केल्यानंतर लगेच नाही बसायचं पण थोड्या वेळानं 2-3 वाजता बसायचं सेवेला ताई. 4 वाजेपर्यंत त्याचा नियम आहे वाटतं की? नाही 12 ते 1 या दरम्यान फक्त सेवा करायची नाही. त्यानंतर मग दिवसभर केली तरी चालतं ताई. ते म्हणजे जप करायचं चालतो का मग? हा चालतं ना, कारण 12 ते 1 च्या दरम्यान दत्तगुरूंच्या भिक्षेचा टाइम असतो ना, म्हणून नाही ती सेवा करत त्या 1 तासामध्ये. कधी काय तर लोक सांगते ती 12:30 वाजेपर्यंतच नाही केली तर चालते, पण करायची आपली 1 तास नाही करायची 1 वाजेपर्यंत. 1 पुढे तुम्ही कधी दिवस आहे ना पूर्ण. मग ती 1 वाजेपर्यंत नसते मी बी करीत मग. 1च्या पुढं मग तुम्हाला जर वाटतं ना आता जेवण केल्यानंतर पोट भरलंय नको तर मग आपलं जेवण झाल्यानंतर 1 तास आपलं झोपायचं आणि त्याच्यानंतर 2च्या पुढं चालू करायचं. ताई किती वेळ झालं बोलावं. अहो काय हो का मला तुमचं ते व्हिडिओ असं मला एवढं येत होतं मला. आता जाते बघा करते पारायण. त्यांनी मग सेवा करून माझी इच्छा करायची आणि स्वामीने माझ्याकडून सेवा करून घ्यावी. हो ताई स्वामी सेवा करून घेतील पण तुमची इच्छा पण पूर्ण होईल ताई. फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या. दुधात साखर पडू बाबा. चला ताई शेअर करते मी अनुभव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो बघा स्वामींच्या भक्तीमध्ये असल्यानंतर असे सुंदर सुंदर अनुभव तर येतातच. त्याचबरोबर स्वामींची साथ भेटणं ही काही साधी गोष्ट नाही, कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आणि अशा या ब्रह्मांड नायकांची जर साथ भेटणं तर खरोखरच खूप मोठं भाग्याचं काम आहे. आणि सेवा मात्र कशी साधी सोपी आणि निस्वार्थ भावनेची सेवा जशी जमेल त्या पद्धतीने जरी सेवा केली तरी देखील स्वामी भक्तांना अनुभव हे नक्कीच देत असतात आणि आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव देखील खूप सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या भक्तीमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.